हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या वेदिका स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा पेपर जॉग्राफी पेपर 2, भूगोल पेपर 2. तर मित्रांनो, शेवटचा पेपर होता. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचे पेपर संपले त्याबद्दल. आणि तुमचा स्कोअर लवकरात लवकर चेक करून घ्या. चला तर सुरू करूया. आणि स्कोअर चेक करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा स्कोअर किती येतो आहे. तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. आणि काय सांगितलं होतं, विधान पूर्ण करा. तर हे विधान पूर्ण लिहायचं होतं. परत सांगतो, विधान पूर्ण लिहायचं होतं. आणि जी रिकामी जागा होती त्याला अंडरलाईन करायची होती. तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता, भारत व ब्राझील या देशाची राजवट प्रकारची आहे. तर त्याचा आन्सर होतं 3, प्रजासत्ताक. प्रश्न दुसरा, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे टिंबटिंब वारे अडवले जातात. अति थंड वारे. उत्तर क्रमांक 1. प्रश्न तिसरा, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून असते. तर ती काय आहे? चतुर्थक. ऑप्शन नंबर 4. नंतर मित्रांनो, चौथा प्रश्न होता, रिकामी जागा, ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात क्रमांक आहे. तर ते काय होतं? 5वा क्रमांक. मित्रांनो, रिकामा जागा चेक करा आणि बघा तुमचे बरोबर आहेत की नाही. आणि पूर्ण पेपर चेक झाल्यावर तुमचा स्कोअर कमेंटमध्ये सांगा. तर दुसरा प्रश्न होता, क्षेत्रभेटीसाठी वेगळा घटक ओळखा. पहिले काय होतं? वेगळा घटक ओळखा. त्याच्यातलं फर्स्ट होतं, क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य. तर क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य, तर हे काय होतं? तिसरं, संगणक हे वेगळा घटक होता. नंतर याच्यातलं दुसरं, ब्राझीलमधील नद्या. तर याच्यातली गंगा ही जी नदी आहे ही म्हणजे भारतात आहे, बाकी सर्व ब्राझीलचे होते, म्हणून हा वेगळा घटक. प्रश्न तिसरा, प्राथमिक व्यवसाय. तर प्राथमिक व्यवसायामध्ये पर्यटन हा काही व्यवसाय नसतो, तर हा वेगळा घटक होता त्याच्यातला. उत्तरे चेक करा आणि तुमचा स्कोअर कमेंटमध्ये कळवा. नंतर चौथं होतं, वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक. तर याचा आन्सर होतं प्रतिकूल हवामान. ऑप्शन नंबर 2. नंतर मित्रांनो, तिसरा प्रश्न होता, चुकी बरोबर ते सांगा. कोणतेही 4. एवढंच सांगण्यासाठी तुम्हाला 4 मार्क्स मिळत होते. खूप इझी पेपर होता मित्रांनो, सगळ्यांना चांगला गेला असेल असं मला वाटतं. तर पहिलं होतं, भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. तर हे बरोबर आहे. दुसरं, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात. तर हे चूक आहे. मॅनॉस हे निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. हे बरोबर होतं मित्रांनो. चौथं, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे. तर हे पण बरोबर होतं. 5वा, ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे. तर हे चूक होतं. नंतर चौथा प्रश्न होता, त्याच्यातला ब्राझीलचा नकाशा आलेला होता मित्रांनो. तर याचं जर तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथं तुम्ही उत्तरं चेक करू शकता. नंतर प्रश्न चौथ्याचा जो होता, याच्यात तुम्हाला हा एक नकाशा दिलेला होता भारताचा. ठीक आहे. आणि याच्यावर 6 प्रश्न विचारलेले होते. तर त्याचे उत्तरं बघून घेऊ एकदा. तुम्ही पण चेक करा तुमचे उत्तरं. तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता, वरील नकाशा काय दर्शवतो? तर वरील नकाशा काय दर्शवतो? भारत स्थान व विस्तार दर्शवतो. ठीक आहे, हे लिहायला पाहिजे होतं तुम्ही. दुसरं, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर कन्याकुमारी आहे ते, आणि ते काय आहे? इंदिरा पॉईंट आहे. ठीक आहे. भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे? तर याचा आन्सर होता मित्रांनो 3000 किलोमीटर आहे. चौथा जो प्रश्न होता, भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे? तर याचा आन्सर होतं 82°30 पूर्व. प्रश्न 5वा, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर याचा आन्सर होतं अरबी समुद्र. मित्रांनो, तुमचे उत्तरं चेक करा आणि लवकरात लवकर सांगा कमेंटमध्ये तुम्हाला किती मार्क्स येत आहे. प्रश्न 5वा हा जो आहे, हे भौगोलिक कारणे द्यायचे होते. खूप सोपा प्रश्न होता. कोणतेही 2 लिहायचे होते. 6 मार्क्ससाठी होते. तर प्रत्येकी 3 मार्क्स होते. तर तुम्ही किती पॉईंट्स लिहायचे होते? 6 पॉईंट्स. आणि जर छोटे छोटे असतील, मोठे मोठे असतील तर 3 पॉईंट्स. ठीक आहे, तर चांगले मार्क्स मिळतील. प्रश्न 6वा जो होता हा तुमचा, याच्यातला खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा
व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. याचा तुम्हाला आलेख काढायचा होता, ग्राफ. खूप इझी होता हा पण. तर याच्यातले प्रश्न बघून घेऊ आणि बघा तुमचे आन्सर बरोबर आहेत की नाही. वरील आलेख काय दर्शवतो? तर जो आलेख आहे ते काय दर्शवतो? भारतातील साक्षरता प्रमाण 1981 ते 2016 दर्शविते. नंतर दुसरं, 1991 साली भारताची साक्षरता किती होती? तर याचं उत्तर होतं मित्रांनो, 1991 साली भारतातील साक्षरता 48 पॉईंट म्हणजे 48.2% होती. नंतर तिसरा प्रश्न होता, 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली होती? तर याचा आन्सर होतं 2000 साली साक्षरता 61% आणि 1991 साली 48.2% होती. आणि वाढ किती झाली होती? तर वाढ कशी काढणार? मायनस करून, वजाबाकी करून. तर 61 मायनस 48.2 केलं तर आपल्याला काय आन्सर मिळेल? 12.8%. तर एवढी वाढ झाली होती. नंतर तुमचा प्रश्न इथं आहे 6व्याचा आ हा जो होता, दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ह्या आकृत्या दिलेल्या होत्या बघा. इथं ब्राझील आहे, इथं भारत आणि इथं स्थूल आंतरदेशीय उत्पादन व्यवसाय निहाय योगदान 2016 आणि इथं व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016. तर याचे प्रश्न काय होते? प्रश्न पहिला होता, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? तर ती कुठे होती? भारत देशात जास्त होते. नंतर स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान जास्त आहे? तर याचा आन्सर होतं ब्राझीलमध्ये आहे. किती आहे ते? 67% म्हणजे 67%. नंतर प्रश्न तिसरा, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर याचं उत्तरही काय होतं? ब्राझील. ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे? तर ती तृतीयक आहे, 71% आहे. नंतर प्रश्न पाचवा, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त होते? तर इथं पण तुम्हाला वजाबाकी करायची होती. त्याचं उत्तर होतं 10% जास्त आहे. नंतर भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती? तर याचं उत्तर होतं मित्रांनो 26.9% आहे. नंतर तुमचा 7वा प्रश्न होता, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 8 मार्क्ससाठी. तर एक तुम्हाला 4 मार्क्ससाठी होतं. तर याच्यासाठी तुम्ही 8 पॉईंट एका याच्या 8 पॉईंट बनवले असतील तर खूप चांगलं आहे, चांगले मार्क्स मिळतील. तर या पद्धतीने होता मित्रांनो तुमचा पेपर. तुमचे उत्तरं चेक करा लवकरात लवकर आणि तुमचा स्कोअर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या एक्झाम संपली आहे आता. बस रिझल्टची वाट बघा. चांगला रिझल्ट येऊ दे अशी माझ्याकडून प्रार्थना करतो देवाला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांची आन्सर त्यांना चेक करू द्या. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.